हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसामध्ये भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण आज दुसऱ्या दिवशी अध्याय दुसऱ्याचं अध्ययन करत आहोत. आजच्या अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश किंवा सांख्य योग. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, आमच्या सर्वांच्या प्रेरणा. पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. तसेच आज उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण अध्याय दुसरा सांख्य योग किंवा गीतेचं सारांश असं बघणार आहोत. जसं नाव सांगतच आहे आपल्याला, आजच्या अध्यायाचं गीतेचा सारांश किंवा गीतेचं सार असं म्हटलेलं आहे. प्रभुपादांनी दिलेलं नाव आहे गीतेचं सार. तर आजच्या अध्यायामध्ये आजच्या अध्यायापासून कृष्ण बोलू लागतात आणि अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान देतात, आत्म्याचे गुणधर्म समजावून सांगतात. तसंच संपूर्ण गीतेमध्ये कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असे या योगांबद्दलची जी ओळख आहे थोडी थोडी ती आपल्या आजच्या अध्यायामध्ये करून दिली जाते. आणि आता आपण सुरुवात करूया. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, इथे आता कालच्या अध्यायाचं थोडंसं आपण उजळणी करतोय आणि मग आपण आजच्या अध्यायाकडे वळतोय. तर कालच्या अध्यायामध्ये अर्जुनाने युद्ध न करण्याचं कारण सांगितलं होतं कृष्णांना. पहिलं कारण अर्जुन सांगतो की मला करुणा वाटते आहे सगळ्यांच्या बद्दल आणि त्याच्यानंतर माझ्या नातलगांना ठार मारण्यात मला कसं काय आनंद असेल असं मला काही वाटत नाही, मला कळत नाही का यातून काय प्राप्त होणार आहे मला. आणि त्याच्यानंतर तो सांगतो दुसरं कारण आनंद नाही म्हणून सांगतो की माझेच गुरुजन आहेत, माझेच हे नातेवाईक आहेत, त्यांना मारण्यामध्ये मला काही आनंद नाही. एक कारण तो देतो पाप आहे, युद्धामध्ये अनेकांना मारावं लागेल असं सांगतो. कौटुंबिक परंपरा नष्ट होतील असंही कारण देतो, असमंजस असंही कारण देतो. आता आपण समजून घेतलं की ही सर्व कारणं त्याने जी दिलेली आहेत तर ही भ्रमित झालेला आहे अर्जुन, आणि त्यामुळे तो अशा प्रकारे कृष्णांकडे बोललेला आहे. तर हे आजच्या अध्यायामध्ये कृष्ण जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्याला कसं मार्गदर्शन करणार आहेत याबद्दल आता आपण समजून घेऊया. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, इथे बघा जी कारणं दिलेली आहेत अर्जुनाने युद्ध न करण्याची: करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि असमंजस अशी कारणं दिलेली आहेत त्याने. काल आपण स्लाइड्स बघितल्या होत्या ज्याच्यामध्ये अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला आठवत असतील की तो दुःखाने एकदम एकरूप झाला होता. कालच्या अध्यायाचं नावही असंच होतं, अर्जुन विषाद योग.
आणि तो त्याने धनुष्यबाण खाली ठेवून दिलं होतं. शोकाने व्याकुळ झालेला होता. पूर्णपणे असमंजस अशा स्थितीमध्ये होता. आणि आपण समजून घेतलं होतं की अर्जुन मायेने ग्रस्त झाला होता आणि हे जे मायेचं आवरण आहे हे प्रत्यक्ष भगवंतांनी त्याच्यावर टाकलेलं होतं. त्यामुळे तो भ्रमित झाला होता आणि त्याने ही कारणं दिली. तर ही आपण जाणून घेतलं की ही अर्जुनाची जी मनोभूमिका होती ही भगवद्गीतेचा पाया मानली जाते. जी बदलण्यासाठी भगवंतांनी त्याला हा जो उपदेश केला ती म्हणजे भगवद्गीता. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे आता आजच्या अध्यायामध्ये आपण काय बघणार आहोत याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आता युद्ध न करण्याची जी कारणं दिलेली होती ती आपल्याला पटली होती बघा. आणि आपल्या खूप विचार करून अशी अर्जुनाने दिली आहेत कारण असं आपल्याला वाटत होतं. आणि आपण असंही म्हटलं होतं की मग काही महाभारताचं युद्ध झालं नाही का? आता असं नाही, युद्ध झालं. तर अर्जुनाने ही युद्ध न करण्याची जी कारणं दिली होती ती बघा, आता आपल्यावरही कधी संकट येतं आणि त्यातून निघण्याचा मार्ग आपल्याला कळत नाही, म्हणजे त्या संकटापलीकडे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे पण जर आपल्याला आपण या संकटापलीकडे का जाऊ शकत नाही ह्याची कारणं माहिती असतील ना, तर त्या संकटावर किंवा त्या अडचणींवर मात करण्याचे मार्ग आपण शोधू शकतो. तर जसं आता इथे अर्जुनाने केलंय बघा, युद्ध न करण्याची कारणं त्याने कृष्णांना सांगितलेली आहेत. तर अर्जुनाने दिलेली ही सर्व कारणं आपल्याला पटली होती. पण आजपासून कृष्ण अर्जुनाला समजवणार आहेत की त्याचे विचार कसे चुकीचे आहेत. तर आता आपल्यावरही असं संकट आलं आणि आपणही अर्जुनासारखे जर का कृष्णांना शरण गेलो तर आपल्याला कृष्ण ज्ञान देतात. आणि अर्जुनाचा आदर्श आपल्याला समोर आपल्या ठेवायचा आहे. तर आजच्या अध्यायामध्ये आपण काय बघणार आहोत? माताजी पुढची स्लाइड घेता. तर ह्याच्याबद्दल आपण समजून घेतलं. ह्याच्याही पुढची घ्या माताजी. हा, आता पहिलं कारण बघा अर्जुनाने काय दिलं होतं. तर तो म्हणत होता करुणा. करुणा म्हणजे काय? की हे माझे सगळे नातेवाईक आहेत, माझे स्वजन आहेत, गुरु आहेत, मित्र आहेत, ह्यांना मी मारू शकणार नाही. आणि यावरती कृष्णांनी माताजी ती आधीची स्लाइड होती ना हिरवीवाली, ज्याच्यामध्ये आजच्या अध्यायाबद्दल, ह्याच्या आधीची. हा, ही ठेवा जरा. तर ह्याच्यामध्ये बघा कृष्णांनी ह्याच्यावर ज्ञान काय दिलं. करुणा हे त्याचं जे कारण होतं युद्ध न करण्याचं, की हे माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, त्यावरती कृष्णांनी दिलेलं ज्ञान आहे की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. आता दुसरं कारण अर्जुनाने दिलं होतं की आनंद नाही. त्यावरती कृष्णांनी ज्ञान दिलं कर्मकांडाचं, की युद्ध करताना तू मृत्यू पावलास म्हणजे तुला वीरगती प्राप्त झाली तर तू स्वर्गात जाशील. आणि जर का युद्ध जिंकलास म्हणजे राज्याचा राजा बनलास तर तुला म्हणजे तू सम्राट बनशील. आणि हा आनंद नसण्याचं कारण नाहीये, म्हणजे या दोन्ही ठिकाणी आनंदच आहे. तर तू असं विचार नको करूस की आनंद नाही. तिसरं कारण दिलं होतं अर्जुनाने की पाप आहे. अर्जुन म्हणाला होता की युद्धामध्ये मला अनेकांना मारावं लागेल, माझ्या नातलगांची हत्या करावी लागेल, हे पाप आहे. यावर कृष्णांनी त्याला बुद्धियोग सांगितला किंवा भक्तियोग सांगितला की जेव्हा माझ्या सेवेमध्ये, माझ्या भक्तीमध्ये तू कुठलंही कार्य करशील तेव्हा ते पाप होणार नाही. चौथं कारण अर्जुनाने दिलं होतं असमंजस. तो गोंधळून गेलेला होता, भ्रमित झालेला होता. तेव्हा कृष्णांनी त्याला सांगितलं की तुझी बुद्धी निश्चयात्मक नाहीये, त्यामुळे तू असमंजसमध्ये आहे. मग अर्जुन कृष्णांना विचारतो की जर का ज्याची बुद्धी अशी निश्चयात्मक आहे त्याबद्दल तुम्ही कृष्ण मला ज्ञान द्या. तर मग त्याच्यावरती कृष्ण स्थिताधीर मुनींबद्दल आता इथे अर्जुनाला सांगतात त्याची लक्षणं कशी आहेत. म्हणजे हा स्थिताधीर मुनी ज्याची बुद्धी निश्चयात्मक आहे आणि व्यवसायात्मिका बुद्धी असं कृष्णांनी शब्द वापरलेला आहे. आणि शेवटचं कारण होतं अर्जुनाने दिलेलं युद्ध न करण्याचं की कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. याबद्दल आपण आता पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे अध्याय 3ऱ्या मध्ये कृष्ण ज्ञान देतील. हा, आता माताजी श्लोक घ्या. पुढची स्लाइड. आता जो श्लोक आहे तो अत्यंत महत्वपूर्ण असा श्लोक आहे. मी वाचते. हरे कृष्ण. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता हा खूप महत्वाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये अर्जुन भगवान कृष्णांची शरणागती पत्करतोय. या श्लोकानंतर कृष्ण आणि अर्जुन या दोघांमधलं जे मित्रत्वाचं नातं होतं ना, ते बदलून गुरु आणि शिष्य असं होतं. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये वार्तालाप गंभीरतेने केला जातो. गुरूंच्या आदेशाचं पालन करावं लागतं. दोन मित्रांमधला संवाद हा असा नसतो. तर महत्वाची गोष्ट इथे काय लक्षात घेऊया आपण, की आपणही जेव्हा असे संकटामध्ये असतो, बिकट परिस्थितीमध्ये अडकतो, तेव्हा आपल्यालाही शरणागती घेतली पाहिजे. अर्जुन इथे सांगतोय, की माझ्या दुर्बळतेमुळे मी माझ्या कर्तव्याविषयी गोंधळून गेलेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झालेली आहे. आता आपणही कदाचित आपल्या बुद्धीच्या बळावर असंच आपल्या अडचणींवर किंवा संकटावर मात करू शकणार नाही. आपली बुद्धी यातून मार्ग काढायला श्रेष्ठ नाही ह्याचा स्वीकार आपण प्रथम केला पाहिजे. तरच आपण शरणागती घेऊ शकतो. तर इथे अर्जुन म्हणतो, की माझ्यासाठी निश्चितपणे जे श्रेयस्कर आहे त्याबद्दल तुम्ही मला सांगा. कालच्या अध्यायाच्या शेवटी मी तुम्हाला दोन शब्द सांगितले होते, श्रेयस्कर आणि प्रेयस. श्रेयस आणि प्रेयस. तर श्रेयस म्हणजे काय, जे अंतिम फायद्याचं आहे, आणि प्रेयस म्हणजे जे तात्पुरत्या फायद्याचं आहे. तर इथे अर्जुन कृष्णांना म्हणतो, माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते मला तुम्ही सांगा, माझ्या अंतिम फायद्याचं आहे ते मला सांगा. आता बघा, इथे कृष्ण साक्षात भगवंत आहेत आणि अर्जुनाच्या समोर ते उपस्थित आहेत त्याचं मार्गदर्शन करायला. पण आपल्या समोर असे कृष्ण आहेत का? तर नाही आहेत. तर म्हणून आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र यांची शरणागती घेतली पाहिजे. गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असतात. साधू म्हणजे प्रगत भक्त म्हटलेलं आहे. आणि शास्त्र म्हणजे जसं भगवद्गीता, श्रीमद भागवतम असे ग्रंथ, यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घेतलं पाहिजे. गुरु, साधू आणि शास्त्र यांचं मार्गदर्शन घेऊनच आपल्याला वागायला पाहिजे. त्याप्रमाणे आपलं आचरण करायला पाहिजे. आता या भौतिक जगाचं जे वर्णन आहे ना, ते कृष्ण कसं करतात, तर दुःखालयम अशाश्वतम असं करतात. आणि कृष्ण या भौतिक जगाचे रचयिता आहेत आणि तेच वर्णन करतात. कसं आहे, दुःखालयम आहे. आता जसं पुस्तकालय हा आपण शब्द वापरतो, पुस्तकालयमध्ये काय मिळतं, पुस्तकं मिळतात. तसंच दुःखालयमध्ये काय मिळणार, दुःखच मिळणार. आणि कशी इथं पावलोपावली दुःख मिळतात. असं कोणी आहे का की आपल्या जीवनात दुःख आलेलं नाहीये? असं कोणीच नाही. आणि आपल्याला वाटतही नाही की दुःख आपल्या वाट्याला यावीत म्हणून. पण तसं होत नाही. दुःख प्रत्येकाच्या जीवनात अगदी येतातच. कारण हे दुःखालयच आहे. अगदी म्हणजे आपण खोलीमध्ये बंद जरी करून राहिलो तरी आपल्यापर्यंत हे दुःख पोचतं. तर त्यासाठी आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. आता कोणी विचार कसा करेल, की आमच्या जीवनात आता काहीच दुःख नाहीयेत, पण आज नाहीये त्याचा अर्थ भविष्यात दुःख येणार नाही, तसं होतं का? नाही, ही निश्चित येतात. म्हणजे सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येतच राहतं. तर त्यासाठी आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र यांची शरणागती घेतली पाहिजे. आता या चित्रामध्ये अर्जुन दिसतोय, कृष्णांना तो हात जोडून विनंती करतोय, की माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते मला सांगाल का, असं म्हणतोय. आता अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, तो गोंधळून गेलेला आहे, भ्रमित आहे, योग्य अयोग्य काहीच त्याला समजू शकत नाहीये. आणि शेजारी उभे असलेले कृष्ण बघा कसे शांत आहेत, गंभीर आहेत, स्थिर आहेत. अर्जुनाच्या गोंधळाने ते व्यथित झालेले नाहीयेत. उलट त्यांच्यावरती ह्याचा काही परिणाम झालेला नाहीये. तर गुरु हे असे असतात, अलिप्त राहू शकतात. त्यामुळे योग्य उपदेश ते करू शकतात. दुसरी एक गोष्ट इथे लक्षात घेऊया, की इथे अर्जुन कृष्णांना विनंती करतोय, माझ्यासाठी काय श्रेयस्कर असेल ते मला सांगा. म्हणजे तो मी अज्ञानी आहे ह्या गोष्टीचा स्वीकार प्रथम करतो आहे. पहिल्यांदा हे ठरवून, की मला हे करायचं आहे आणि ते मी कसं करू हे मला सांगा, असं तो म्हणत नाहीये. तर कृष्णांची बुद्धी आणि त्यांची इच्छा सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ मानून त्यांचा आदेशाचं तो पालन करणार आहे. तर गुरूंकडे विनम्रतेचा भाव हवा, ते ज्ञानी आहेत, योग्य उपदेश आपल्याला देतील हा विश्वास हवा आपला. आणि म्हणजे आपण प्रथम अज्ञानी आहोत ह्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि मगच गुरूंचा आश्रय घ्यायला हवा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे ना भगवद्गीतेमध्ये बघा, ज्या वेळेला कृष्ण श्लोक बोलतात, म्हणतात, तर त्यावेळेला श्री भगवान उवाच असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला धृतराष्ट्राचा मुखी आलेला जो श्लोक होता, काल आपण बघितला होता, जो भगवद्गीतेतला पहिला श्लोक होता, तिथे धृतराष्ट्र उवाच असं म्हटलंय. संजय बोलतो तेव्हा संजय उवाच, अर्जुन बोलतो तेव्हा अर्जुन उवाच असं म्हटलंय. पण श्रीकृष्ण जेव्हा बोलतात तर त्यावेळेला श्रीकृष्ण उवाच असं न म्हणता भगवान उवाच असं म्हटलं जातं. तर भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे तो आता आपण जाणून घेऊया. भग म्हणजे काय, तर ऐश्वर्य. आणि वान म्हणजे काय, तर ऐश्वर्याने युक्त किंवा संपन्न.
जसे धनवान शब्द माहितीये आपल्याला, बलवान माहितीये, तसाच हा भगवान. भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे ऐश्वर्याने युक्त किंवा संपन्न. तर ही कृष्णांची षड ऐश्वर्य कुठली आहेत हे आता आपण जरा जाणून घेऊ. तर त्यांचं एक ऐश्वर्य आहे सौंदर्य. बघा, कृष्णांच्या एवढं अत्यंत मनमोहक असं रूप कोणाचंच नाहीये. कुठलंही चित्र बघा, किती सुंदर आणि आकर्षक असे दिसतात कृष्ण. म्हणजे त्यांच्या एवढं सौंदर्य कोणाकडेच नाहीये. सहस्त्र कामदेवांच्या सौंदर्यापेक्षाही अधिक सौंदर्य त्यांच्याकडे आहे. आणि कृष्ण या नावाचा अर्थच आहे सर्वांना आकर्षित करणारा. यशोदा माता, सर्व वृंदावनवासी, सर्व गोपी हे कृष्णांच्या सौंदर्याने मोहित होते आणि मदन मोहन असं नावच आहे त्यांचं. मग संपत्ती किंवा श्रीमंती म्हणूया. तर कृष्ण कसे आहेत? पूर्ण सृष्टीचे, जगताचे निर्माते आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत. तर विचार करा, ते केवढे त्यांच्याकडे संपत्ती असेल, केवढी संपत्ती असेल त्यांच्याकडे. आणि स्वतः भाग्यलक्ष्मी पण त्यांच्या साथीला आहे. तर आपण कल्पना करू शकत नाही एवढी संपत्ती कृष्णांच्याकडे आहे. मग पुढचं ऐश्वर्य आहे प्रसिद्धी. आता कृष्णांएवढी प्रसिद्धी तर कोणाकडेच नाही. आता एखादा व्यक्ती आपल्या शहरात किंवा फार तर देशात प्रसिद्ध असेल, पण कृष्णांची प्रसिद्धी कशी सर्व दूर 14 लोकांमध्ये व्यापली आहे. आणि माणसांची कशी असते? प्रसिद्धी असते, मर्यादित असते आणि काही काळ टिकणारी असते. पण कृष्णांची प्रसिद्धी कशी आहे? अमर्यादित स्वरूपाची आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ऐश्वर्य त्यांचं सामर्थ्य. आता आपण सर्वांनी कृष्णांच्या सामर्थ्याच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत. अगदी लहान बालक असल्यापासून असताना त्यांनी किती असुरांचा वध केला होता. गोवर्धन लीलेचा आपल्याला कथा माहितीये. डाव्या हाताच्या करंगळीवर 7व्या वर्षी त्यांनी 7 दिवस हा पर्वत उचलून धरला होता. यावरून आपण समजू शकतो त्यांच्या सामर्थ्याचे, म्हणजे कल्पना करू पण शकत नाही खरं तर एवढं सामर्थ्य आहे. आता तृणावर्ताची कथा आहे. आपल्या हाताच्या सामर्थ्याने त्यांनी तृणावर्ताचा वध केला होता. ओठांच्या सामर्थ्याने पूतनेचा वध केला. आणि आपल्या अशा बाळ असताना मुलायम श्रीचरणांच्या शक्तीने शकटासुराचा वध केला. तसंच आपल्या उदरामध्ये ब्रह्मांड समाविष्ट करून यशोदा मातेला त्यांनी आपल्या उदराची शक्ती दाखवलेली आहे. तर हे त्यांचं सामर्थ्य आहे. आता ज्ञान म्हटलेलं आहे. तर सर्व ज्ञानाचे स्रोत कृष्ण आहेत. आता सर्व ज्ञान आपल्याला जे काही मिळतं हे कृष्णांपासून आलेलं आहे. सर्व वेद हे कृष्णांपासून आलेले आहेत. त्यानंतर संन्यास किंवा त्याग. आता कृष्णांची ऐश्वर्य आपण बघितली की आपल्याला समजतं त्यांच्याकडे केवढं सौंदर्य आहे, प्रसिद्धी आहे, सामर्थ्य आहे, ज्ञान आहे, म्हणजे सगळंच त्यांच्याकडे. आणि तेही कसं आहे? परिपूर्णतेने आहे. पण तरीही कृष्ण त्याच्यापासून पलीकडे आहेत किंवा अलिप्त आहेत. आता कृष्ण कसे म्हटलं आपण? षडा ऐश्वर्याने युक्त आहेत. सौंदर्य, संपत्ती, प्रसिद्धी, सामर्थ्य आणि ज्ञान आणि संन्यास. आता ही ऐश्वर्य एकाच वेळी म्हणजे एकत्रितपणे आणि परिपूर्णतेने कृष्णांमध्ये असल्याने त्यांना आपण भगवान म्हणतो. मनुष्यामध्ये कसं आहे? ह्याच्यातली काही ऐश्वर्य सापडतील, पण ती आंशिक स्वरूपात सापडतील. म्हणजे आपल्या भौतिक जगामध्ये एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याचं कारणच हे असतं. या ऐश्वर्यांपैकी एखादं ऐश्वर्य आंशिक स्वरूपात त्याच्याकडे असतं. कोणी सौंदर्यवान असेल तर त्या सौंदर्याकडे काही जण आकर्षित होतात, कोणाच्या प्रसिद्धीकडे आकर्षित होतात. म्हणजे आंशिक स्वरूपात ही सापडतात. परिपूर्णतेने आणि एकत्रपणे ही फक्त कृष्णांमध्ये सापडतात. आता कृष्णांची ही ऐश्वर्य आपण का समजू शकत नाही? आपल्याला का जाणीव होत नाही त्यांच्या कृष्णांच्या ऐश्वर्याच्या परिपूर्णतेची? ह्याचं कारण आहे आपली अपूर्ण इंद्रिय. बघा, आपण इंद्रियांनी आपल्या जगाचं ज्ञान घेतो ना, सभोवतालचं जे जग असतं त्याचं ज्ञान घेतो आपण. आपण कानांनी ऐकतो म्हणजे ध्वनीचं ज्ञान घेतो, नाकाने आपण वास घेतो, गंधाचं ज्ञान घेतो, डोळ्याने बघतो, रूपाचं ज्ञान घेतो, जिभेने चव घेत असतो म्हणजे स्वादाचं किंवा रसाचं ज्ञान घेतो त्यावेळेला, आणि त्वचेने आपण स्पर्शाचं ज्ञान घेतो. आता इथे हे जे चित्र आहे ना, हे तुम्हाला मी समजावून सांगते. आता कल्पना करा की आपण एका नदीच्या किनाऱ्यावरती उभे आहोत आणि समोर असा अथांग पसरलेलं हा नदीचा जलाशय आहे. तर आपण आणि ह्या नदीच्या दुसऱ्या लांबच्या किनाऱ्यावरती अत्यंत दूर आहे तो किनारा दुसरा, आणि ह्या दुसऱ्या किनाऱ्यावर असलेलं एखादं झाड आहे आणि त्याच्यावर बसलेला तो पोपट आणि तो काहीतरी फळ खातोय. आता हे आपल्याला ह्या किनाऱ्यावर इथे जिथे आपण उभे आहोत तिथे उभं राहून दिसणं शक्य नाहीये. कारण काय आहे? आपल्या दृष्टीची मर्यादित क्षमता आहे. डोळ्यांनी आपल्याला फार लांबवरचं दिसू शकत नाही या मर्यादित क्षमतेमुळे.
तर आपली इंद्रिय त्या म्हणजे किती मर्यादित स्वरूपाची आहेत हे आपण जाणून घेऊया. आता या मर्यादित इंद्रियांनी आपण कृष्णांना त्यामुळे जाणू शकत नाही. ते लांबचं झाड पाहण्यासाठी आपल्याला दुर्बिणीचा वापर करावा लागतो. तसंच कृष्णांना जाणून घेण्यासाठी आपल्याला विनम्रतेने गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. कृष्ण तर चराचरात व्यापलेले आहेत, पण आपल्याला दृष्टी पाहिजे जी आपल्याला कृष्ण कृपेने प्राप्त होते. आता 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला विश्वरूप कृष्ण दाखवतात आणि ते बघण्यासाठी दिव्य दृष्टी त्याला बहाल करतात. तर इथे लक्षात काय ठेवूया आपण की ऐश्वर्य समजण्यासाठी कृष्णांची कृपा आपल्यावरती व्हावी लागते. एक छोटं उदाहरण आपल्या इंद्रियांच्या मर्यादित क्षमतेचं घ्यायचं झालं तर आपल्या पापण्या किंवा भुवया हे डोळ्यांच्या किती जवळ आहेत, पण आपल्याला आरशाशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. म्हणजेच अपूर्ण इंद्रियांनी आपण कृष्णांची परिपूर्णता जाणून घेऊ शकत नाही. त्यासाठीच आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र यांचा आधार घ्यावा लागतो. तेव्हाच आपली प्रगती होते. आता आपण म्हटलं आपल्या मर्यादित इंद्रियांच्या क्षमतेने आपण कृष्णांना जाणू शकत नाही. पण आपण जेव्हा भक्ती करतो, टप्प्याटप्प्याने आपण प्रगत होत जातो कृष्ण भक्तीमध्ये. आणि तेव्हा आपण हा साक्षात्कार करून घेऊ शकतो. तर हा साक्षात्कार 3 टप्प्यांमध्ये होतो. तर ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे आता आपण समजून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घेता. तर पहिला टप्पा आहे ब्रह्मण. तर ब्रह्मण हा कृष्णांच्या तेजाचा प्रकाश असं म्हटलेलं आहे. आता हे समजून घेताना बघा ते मागचं जे चित्र होतं ना त्याच्यावरूनच तुम्हाला सांगते की आता ते लांबच्या किनाऱ्यावर आपण म्हटलं की जे झाड आहे त्याच्यावर बसलेला तो पोपट आहे किंवा तो खाणारा फळ आपल्याला दिसणार नाही, कारण आपण इथे किनाऱ्यावरती उभे आहोत आणि आपल्या दृष्टीची तेवढी मर्यादा नाहीये. पण आपण दुर्बिणीचा वापर केला किंवा जवळ गेलो तर ते लांबचं झाड आपल्याला दिसेल आणि अगदी जवळ जाऊन थांबलो, त्या झाडाच्या खाली उभे राहू आपण, तेव्हा तो झाडावर बसलेला पोपटही आपल्याला दिसतो आणि तो खाताना फळही दिसतो. तसेच हे टप्पे आहेत. जेव्हा आपण जवळ जवळ जातो म्हणजे प्रगती करतो आपण एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर, तसा हा साक्षात्कार आपल्याला होत जातो. तो जो पहिला साक्षात्कार आहे त्याला ब्रह्मण स्वरूप म्हटलेलं आहे. दुसऱ्या ईश्वर साक्षात्काराचा टप्पा म्हणजे परमात्मा स्वरूप आणि तिसरा म्हणजे भगवान स्वरूप. आता ब्रह्मण स्वरूप म्हणजे काय आहे, तर कृष्णांच्या तेजाचा प्रकाश आहे. कृष्णांच्या भोवती जे तेजोवलय आहे त्याचा प्रकाश म्हणजे हा ब्रह्मण स्वरूप आहे. जसं की आता एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये आपण प्रवेश केला आणि तिथे बल्ब लावला किंवा ट्यूबलाईट लावली, तर त्या प्रकाशामध्ये, त्या बल्बच्या प्रकाशामध्ये खोलीतल्या सर्व गोष्टी आपल्याला दिसू लागतात. म्हणजे तो बल्ब हा प्रकाशाचा स्रोत झाला. तसंच आपल्याला ज्या काही म्हणजे सूर्याचा प्रकाश म्हणूया, जसं आपण सर्व काही पाहू शकतो. तसंच हा या सृष्टीमध्ये जे काही सर्व दिसतं त्याचा स्रोत म्हणजे ब्रह्मण किंवा ब्रह्मज्योती म्हटलं आहे, जी कृष्णांच्या तेजाचा प्रकाश आहे. आता जेव्हा आपली प्रगती होते ह्या टप्प्यावरून, तर तेव्हा आता दुसरा टप्पा म्हटलेला आहे. ब्रह्मण साक्षात्कार हा पहिला टप्पा झाला आणि यापुढे प्रगती केली तो योगींना त्यांच्या हृदयामध्ये स्थित असलेला परमात्मा या स्वरूपाचा साक्षात्कार होतो भगवंतांच्या. तर सर्व सजीवांच्या हृदयस्थळी चतुर्भुज नारायण रूपामध्ये भगवंत स्थित असतात. त्याला परमात्मा असं म्हटलेलं आहे. आणि हृदयामध्ये स्थित परमात्मा आपल्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी ते बघत असतात. उपद्रष्टा त्यासाठी म्हणतात, फक्त ते प्रतिक्रिया देत नाहीत. तर आपण इथे लक्षात काय ठेवायचंय की इतरांना कळो न कळो आपल्या हृदयामध्ये स्थित परमात्मा यांच्यापासून आपण काहीही लपवून ठेवू शकत नाही. आणि हे चतुर्भुज नारायण रूपामध्ये आहेत. म्हणजे 4 भुजा असलेलं जे रूप आहे, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेलं, त्या रूपामध्ये हे स्थित आहेत परमात्मा स्वरूपात. आता ह्यानंतर जे भक्त प्रगती करतात तर त्यांना तिसरा टप्पा जो आहे ईश्वर साक्षात्काराचा, त्याची अनुभूती होऊ शकते. तो म्हणजे भगवान स्वरूप म्हटलेला आहे. माताची पुढची स्लाइड घेता. आता जे कृष्णांचं श्याम भगवान स्वरूप म्हणजे कृष्णांचं श्याम सुंदर रूपाचा साक्षात्कार आहे. आता हे श्याम सुंदर रूप कसं आहे, तर मानवासारखं आहे. 2 हात, 2 पाय, श्यामवर्ण, हातात बासरी, डोक्यावर मोराचं पीस असलेलं जे कृष्णांचं अत्यंत मनमोहक किंवा जे परमानंद देणारं रूप आहे, ते हे श्यामसुंदर रूप आहे. तर आपण 3 ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे समजून घेतले. ब्रह्मण हा पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा परमात्मा आणि अंतिम टप्पा म्हणजे भगवान. आता हे चित्रात जे दिसतं आहे ते श्यामसुंदर असं रूप आहे. यांना भगवान साक्षात्कार म्हणजे तिसरा टप्पा असं म्हटलेलं आहे. आणि या म्हणजे कृष्णांनी जो अवतार घेतला तो ह्या रूपामध्ये, श्यामसुंदर रूपामध्येच घेतलेला होता. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण.
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्ण. हरे कृष्णा. या आत्म्याची कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्यांना जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाने युद्ध न करण्याचं पहिलं कारण दिलं होतं दया किंवा करुणा. अर्जुन म्हणाला होता, माझे सगळे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, मी गुरुजन आहेत माझे, मी यांना मारू शकणार नाही. आता इथे कृष्ण अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान देत आहेत. अर्जुनाचा दृष्टिकोन काय होता? हे सगळे माझे स्वजन आहेत, सगळे संबंधी आहेत. आपण काल दुर्योधनाची मानसिकता जाणून घेतली होती. त्याला सत्तेचा भोग करायचा होता. धृतराष्ट्राची मानसिकता काय होती? भेदनीती. मामका पांडवाश्चैव. पुत्रमोह होता त्याला, राज्यप्राप्तीची लालसा होती. आणि आता इथे कृष्ण आपल्याला काय सांगतायत की सर्व आत्मा आहे. आता इथे कृष्ण काय सांगतायत की आपलं शरीर जे असतं ना ते सतत बदलत असतं. जसं बघा, आपण जन्माला येतो, त्याच्यानंतर हळूहळू मोठे होऊ लागतो, मग चालू लागतो, धावू लागतो, किशोरवयीन होतो, तरुण होतो, मध्यम वयाकडे येतो, मग हळूहळू वृद्धत्वाकडे जातो आणि मग आपला मृत्यू होतो. पण शरीरामध्ये स्थित जो आत्मा आहे ना, हे सर्व शरीरामध्ये होणारे जे बदल असतो ना ते बघत असतो. आता जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा हा आत्मा हे शरीर त्यागून दुसरं शरीर मध्ये प्रवेश करतो आणि परत मग लहान बाळाच्या स्वरूपात जन्माला येतो. तर हा प्रवास हा सतत चालू असतो आणि धीर मनुष्य ह्याचा त्रास करून घेत नाही. म्हणजे भौतिक प्रकृतीचं हे जे चक्र आहे हे कोणालाही चुकलेलं नाहीये. आता इथे कृष्ण काय समजवतात की हे सत्य आहे आणि त्यामुळे ह्याचा गोंधळ न जाता आपण स्वीकार केला पाहिजे. आता तुम्ही इथे जर का चित्रामध्ये बघाल, माताजी आधीचं स्लाइड घेता. हा, आता ह्या चित्रामध्ये जर का तुम्ही बघाल तर तुम्हाला ते शरीराचं वय वाढलेलं दिसतं बघा. तो लहान मूल आहे, लहान मुलापासून तो किशोरवयीन, मग मध्यमवयीन करता करता तो वृद्धत्वाकडे गेलेला आहे. पण तिथे छातीच्या ठिकाणी चमकणारा आत्मा आहे, तर तो मात्र तसाच आहे. म्हणजे शरीर वृद्ध झालं तरी आत्मा वृद्ध झाला का? तर नाही. आपण आपल्या आता लहानपणीचा फोटो बघितला तर आपल्याला लक्षात येतं किती वेगळे दिसत होतो आपण. अजून एक 20 वर्षांनी अजून वेगळे दिसू वृद्ध झाल्यावर. म्हणजे शरीर बदलेल पण त्यामध्ये स्थित असलेला आत्मा म्हणजे आपण बदलतो का? तर नाही. कारण आपण शरीर नसून आत्मा आहोत. आता शरीर बदललं, अगदी पेशी बदलते शरीराची, पण आत्मा बदलत नाही, हे लक्षात घेऊया. आता वृद्ध झाल्यावरती मृत्यू होतो. पण आता आपण जसं समजलं की आत्मा हे शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो. म्हणजे एका शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होतो का? नाही होत. केवळ शरीराचा नाश होतो, आत्मा दुसरं शरीर धारण करतो. आता एक वेगळा प्रवास तो त्याद्वारे सुरू करतो. म्हणून त्यासाठी आत्म्याचा नाश होत नाही, म्हणून आत्म्याला अक्षर असं म्हटलेलं आहे, जो नाशरहित आहे. अगदी जुनी वस्त्र, जीर्ण वस्त्र बदलून आपण नवीन वस्त्र कशी घालावीत, तसंच हे आहे. आत्मा हे शरीर सोडून दुसरं शरीर घेतो. आता जन्मल्यापासून वृद्ध होईपर्यंत आपल्या शरीराचं वय वाढलं तर एखादा वृद्ध आपला विचार करू लागला की माझ्या बालपणीच्या शरीरात मी जाऊ शकेन का? तर ते शक्य नाही. तसंच आता आपण कसं आहे, 84 लक्ष प्रजातीतून गेल्यानंतर आपल्याला हे मनुष्याचं शरीर मिळालेलं आहे. अनेक जन्म आपले झालेले आहेत. कधी आपण सरपटणारे जीव होतो, कधी वाघ होतो, सिंह होतो, कुत्रा होतो, गाय होतो. असा प्रवास करत करत आता आपल्याला हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. आणि केवळ ह्या जन्मातच, मनुष्याच्या जन्मातच कृष्णांच्या बद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचे संधी आपल्याकडे आहे. इतर कुठल्याही शरीरात आपण हे करू शकत नाही. आता हे महत्वाचं आहे. म्हणजे आता हे समजून घेण्यासाठी बघा, आपण एक पिंजरा आणि पक्षी ह्याचं उदाहरण घेऊया. की आता एखादा पक्षी असेल, तो एक पिंजऱ्यामध्ये आपण ठेवलेला आहे आणि पिंजरा अगदी आपण खूप छान म्हणजे असा सजवला, सोन्याने मढवला, पण पक्षाकडे मात्र आपण लक्ष दिलं नाही तर तो पक्षी आनंदी राहील का? त्याची योग्य पक्षाची आपण काळजी घेतली नाही तर पक्षी आनंदी समाधानी असणार नाही. तसाच हा आपला आत्मा आहे ना, हा पक्षासारखाच आहे. त्या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये तो बंद आहे. नुसतीच बाह्य शरीराची आपण देखभाल केली, चांगलं खाल्लं, वेगवेगळे कपडे घातले, तर त्याने आत्म्याला समाधान मिळणार नाही. किंवा आपण आता लांबच्या प्रवासाला जातो, जाण्यापूर्वी आपण गाडीचं इंजिन मध्ये बघतो की पेट्रोल आहे ना व्यवस्थित, ऑइल, कूलंट इतर सर्व तपासून घेतो. पण ड्रायव्हरला विचारायला हवं ना, त्याने खाल्लं आहे का, झोप पुरेशी घेतली आहे का? ड्रायव्हरची योग्य काळजी घेतली तर तो गाडी नीट चालवेल
आणि आपल्याला योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी जायचंय तिथे तो व्यवस्थितपणे आपल्याला नेऊन पोचवेल. तसंच हा आपला आत्मा आहे, हा कृष्णांचा अंश आहे, त्यांच्यापासून आलेला आहे. तर आपला आत्मा या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये बंद आहे. तर आत्मा कृष्णांपासून आल्यामुळे त्याला ओढ पण परत कृष्णांकडे जाण्याची आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण आत्म्याला कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ, त्यावेळेला तो निश्चित आनंदी व समाधानी राहील. जसं आता गाडीचा जो ड्रायव्हर असेल, जेव्हा तो व्यवस्थित जेवेल, पुरेशी झोप घेईल, तेव्हा आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय तिथे तो सुरक्षितपणे नेऊन पोचवेल. तसाच हा आत्मा आहे. त्याला पोषण दिलं म्हणजे भगवंतांच्या बरोबर जोडलं, की आपलं जे गंतव्यस्थान आहे भगवत धाम, तिथे तो नेऊन पोचवेल. आत्म्याला पोषण न देता बाह्य शरीराची आपण देखभाल करत राहू तर आपण असमाधानीच राहू. इंद्रियांच्या इच्छा पुरवताना कर्मबंधनामध्ये अडकू आणि आपण अधोगतीकडे जाऊ, हे इथे लक्षात ठेवायला पाहिजे. तर आता कृष्ण काय सांगतायत अर्जुनाला, की तू ह्या कौरवांना मारलं जरी नाहीस तरी कौरवांचं शरीर हे नाश होणारच आहे. त्यांच्या शरीराचा नाश हा निश्चित आहे. तू मारलं नाहीस तर अजून कोणीतरी ह्यांना मारेल. आता इथे कृष्ण अर्जुनाला काय समजवतात, की तू शरीराचा शोक करू नकोस. तुझी ही दया इथे शरीरापुरती मर्यादित आहे, जे नश्वर आहे. आता बघा, एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडत असेल आणि आपण त्याला वाचवण्यासाठी मदत करतोय, तर आपल्याला दिसलं की त्याने खूप महागडे कपडे कपडे घातलेले आहेत त्या बुडणाऱ्या माणसाने. तर आपण काय करू, आपण त्या माणसाला वाचवू का त्याचे कपडे खूप महागडे आहेत म्हणून त्याची वस्त्र वाचवू? आपण निश्चित त्याला वाचवणार आहे. तर तसंच कृष्ण इथे काय सांगतायत, की तू आत्म्याकडे लक्ष दे अर्जुना, शरीराचा शोक करू नकोस. आता ह्याचा अर्थ घेत असताना आत्मा शाश्वत आहे, शरीर नाश पावतं म्हणून कोणाची हत्या करायची असा होत नाही. तर एखादा आत्मा त्या शरीरामध्ये किती काळ राहणार आहे हे कृष्ण ठरवतात. पशु पक्षी मानव हे सर्वांच्यासाठीच हे आहे. तर आपण यासाठी हत्या कोणाची करायची नाहीये, ते पाप आहे. तर कृष्णांच्या इच्छेला आपल्याला मान द्यायचा आहे. आता आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो व्यक्ती गेला आपण असं म्हणतो, तर शरीर तर आपल्याला समोर दिसतं. मग काय गेलं तर त्याचा आत्मा निघून गेला. तर इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात, की कौरव तर मरणारच आहेत, त्यांचा मृत्यू निश्चित आहे. तर तू युद्ध कर आणि तुला दया करायची असेल तर आत्म्यावर दया कर, शरीरावर करू नकोस. घ्या माताजी, हा ही स्लाइड ठेवा. आता मी वाचते श्लोक 23. हरे कृष्ण. नैनम छिंदन्ति आता तिथे शस्त्राणि हे नैनम. झालं आपलं ना, ते वाचून नाही, हा बघा. व्हायचं. तुम्ही अनुवाद ह्याचा वाचला होतात का माताजी? हो, मगाशी ह्याच. बरं बरं बरं, चालेल. आता मग ह्याचा परत वाचा. हा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण आत्म्याचे गुणधर्म सांगतात, की या आत्म्याला जाळू शकत नाही, त्याला ओला करू शकत नाही, तो वाऱ्याने सुकवलाही जात नाही. आता बघा, आपलं शरीर कसं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. स्थूल शरीर म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आणि हा आत्मा पंचमहाभूतांनी बनलेला नाहीये, त्यामुळे त्याचे गुणधर्म हे शरीरापासून वेगळे आहेत. बघा, शरीराला जाळू पण शकतो, ओलं पण करू शकतो, वाऱ्याने सुकवू शकतो, कारण ते पंचमहाभूतांचं आहे. पण हा आत्मा तसा नाहीये. आणि आत्म्याचा आकार केवढा सांगितलाय तर केसाच्या टोकाचा 10,000वा भाग, म्हणजे बघा किती सूक्ष्म आहे हा आकार. तर अर्जुनाने काय कारण दिलं होतं, की मला युद्धामध्ये अनेकांची हत्या करावी लागेल, जे पाप आहे असं त्याने कृष्णांना सांगितलं होतं. तर कृष्ण ह्यावर आता त्याला समजवतायत, की बघ आता अर्जुना, आत्म्याचे कुठल्याही अस्त्राने शस्त्राने तुकडे करता येत नाही. अग्नीने आत्म्याला जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, वाऱ्याने सुकवता पण येत नाही. तर आता इथे अर्जुन कृष्णांना म्हणतो, की कृष्ण, तुम्ही मला सांगता की मी शरीर नसून मी आत्मा आहे आणि या आत्म्याला मी नष्ट पण करू शकत नाही. पण असं तर होणार आहे ना, की मी माझ्या आजोबांना, नातलगांना हे मृत्यू पावले, तर मला ते परत कधी दिसणार नाहीयेत. आता त्यावरही कृष्ण त्याला समजवतात, की योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या अशा सुख-दुःखाची उत्पत्ती आणि विनाश सहन करायला शिकलं पाहिजे. आता हे समजून घेऊया आपण काय म्हणालेत कृष्ण ते, की जसं आता ऋतुचक्र असतं बघा, आपण जाणतो. वसंत ऋतू येताच आपल्या नवीन पालवी फुटते झाडांना आणि बघता बघता असं झाड सुंदर अशा हिरव्या पानांनी असं डवरून जातं, म्हणजे हिरवागार वृक्ष होतो. पण पुढे जसं जसं बदलतो, ऋतू बदलत जातो, शिशिर ऋतू येताच ते पानगळती सुरू होते
आणि पानं पिवळी पडू लागतात आणि गळून जातात आणि झाड निष्पर्ण दिसू लागतं. तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतुचक्र जसं चालतं ना, तसंच सर्व सजीवांच्या जीवनामध्ये हे जन्म मृत्यूचं चक्र असतं. उन्हाळा आणि हिवाळा म्हणजे सुख आणि दुःख हे सारखं म्हणजे ते येत जातच राहतात. या दोन्ही मध्ये सम राहणं किंवा स्थिर राहणं हे महत्वाचं आहे. हे कृष्ण समजवतायत अर्जुनाला, की सुख दुःख ही येऊन जाऊन राहणारच आहेत. खूप दुःख आहेत म्हणून खचून जायचं नाही. सुखामध्ये हुरळून जायचं नाही, हे अयोग्य आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे आपोआपच येत असणार. तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही मनुष्याने आपल्या कर्तव्य पालनापासून कधी ढळलं नाही पाहिजे, असं कृष्ण समजवतायत. आता एखादा वृक्ष बघा, तो कसा या बदलत्या ऋतूमध्ये अविचलपणे स्थिर राहतो. तसंच युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य म्हटलेलं आहे. मग क्षत्रियाच्या समोर जरी त्याचे नामित्र असतील, नातेवाईक असतील, तरी त्याने युद्ध करायला पाहिजे. आता बघा म्हणजे कसं होतं की म्हणजे कृष्ण काय समजवतायत की नियत कर्तव्यापासून अर्जुना तू ढळू नकोस, मागे हटू नकोस. आता कधी आपल्या नातेवाईकांना, कोणी मित्रमंडळींपैकी कोणाला काही संकट असेल, त्यांच्या घरी काही अडचण असेल, तर आपण त्यांना सांगतो ना, दुःखामध्ये धीर देतो बघा, सांत्वना देतो, कठीण प्रसंगात धैर्य ठेव असं समजावतो. तर आपण समजावताना म्हणतो ना, की थोडा वेळ दे, सगळं काही ठीक होईल, एवढा त्रास करून घेऊ नकोस. म्हणजे दुःखात आपण समजूत घालतो. तर इथे काय कृष्ण समजवतायत आपल्याला, की सुखाने पण विचलित होऊ नका. म्हणजे हे बघा, हे फक्त कृष्णच सांगू शकतात आणि तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलंय, की सुख आणि दुःख ही सत्य आहेत, पण कशी आहेत? अनित्य आहेत. पण या दोन्ही भावनेमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये म्हणजे सुखात आणि दुःखात कृष्ण भावनेत आपल्याला स्थिर राहायला हवं. जसं अर्जुनाला कृष्ण समजवत आहेत, की तू क्षत्रिय आहेस आणि तुझ्या समोर मित्र असो किंवा तुझे नातेवाईक असो, युद्ध कर्तव्यापासून तुला ढळलं नाही पाहिजे. कर्तव्याचं पालन हे करतच राहायला पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 36वा आहे. हरे कृष्ण. अवाच्य वादांच बहुन वदिष्यन्ति तव अहिता निंदतः तव सामर्थ्यम तत दुःखतरम नु किम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण गुरु म्हणून उपदेश करतायत अर्जुनाला आणि अर्जुन एक क्षत्रिय होता. क्षत्रियाचा कोणी अपमान केला तर त्याला ते सहन होत नाही. त्यामुळे आता अर्जुन इथे युद्ध करायला जो नकार देतोय आणि युद्ध भूमी सोडून कुठेतरी लांब जंगलामध्ये जाण्याचा विचार करतोय, तेव्हा कृष्ण त्याला समजवतायत की तू असं केलंस तर सर्वजण तुझी निंदा करतील, अपमानास्पद शब्दात तुझं वर्णन करतील. असं कोणीच म्हणणार नाहीये की अर्जुनाला दया आली म्हणून त्याने युद्धातून माघार घेतली. उलट असं म्हटलं जाईल की अर्जुन एवढा मोठा योद्धा होता, पण त्याने युद्धातून पलायन केलं आणि हे तुझ्या मनात सारखं येत राहील, ज्याने तुला खूप दुःख होईल. त्यामुळे तुझी कुठे प्रगती होणार नाही. तर कृष्ण इथे अर्जुनाला समजवतात की तू क्षत्रिय आहेस याचा विसर पडू देऊ नकोस. तर अशा प्रकारे कृष्णांनी अर्जुनाचा जो क्षत्रिय मानसिकता होती ना, त्याच्यावर त्याचं लक्ष वेधलं आणि त्याला जी अनाहूत करुणा वाटत होती ती त्याला साजेशी नाहीये असं त्याला समजवलं. तर बघा भगवद्गीता ही आपल्याला ना किती सुंदर उपदेश देते. कृष्णांचा हा उपदेश आहे ना अगदी आपल्याला पटतो म्हणजे. आणि कृष्ण दरवेळी अर्जुनाला त्याच्या कर्तव्याबद्दल आठवण करून देतात. पुढच्या प्रत्येक अध्यायामध्ये कृष्ण वारंवार अर्जुनाला सांगतात की तुझी कर्तव्य काय आहेत. तर हे इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा ह्याच्या पुढची घेता माताजी आणि मग ही घ्या परत. हा इथे श्लोक आहे. हरे कृष्ण. हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण अर्जुनाला ना फळ दाखवतात, कर्मकांड सांगतात की तू जिंकलास तरीही आनंद आहे आणि हरलास तरीही आनंदच आहे. बघा कृष्ण काय सांगतायत अर्जुनाला की तुला वाटतंय अर्जुना की युद्ध न करण्यात आनंद आहे, पण तू युद्ध केले नाहीस तर तुला घाबरट किंवा युद्धातून पलायन केलेला असं म्हटलं जाईल.
आणि लढलास आणि मृत्यू पावलास तर तुला स्वर्ग मिळेल म्हणजे हतोवा प्राप्यसी, आणि जिंकलास तर राज्य मिळेल म्हणजे जितवावा भोक्षसे महिम, म्हणजे युद्ध केल्यानेच तुला आनंदाची प्राप्ती होईल असं कृष्ण म्हणालेले आहेत. तर त्यामुळे तू उठ आणि युद्धाला तयार हो, म्हणून तस्मात उत्तिष्ठ कौंतेय असं म्हणतात. आता दृढ निश्चयाने युद्ध कर. आता एखादा व्यक्ती बघा, काही गैरसमज असेल, त्याने भगवद्गीतेचं अर्थ किंवा अध्ययन नीट केलेलं नाहीये, ते समज करून घेतात, म्हणजे खरं म्हणूया गैरसमज करून घेतात की कर्तव्य करायची नाहीत, कृष्ण भावनाभावित जीवन जगायचं म्हणजे काय, तर काही कर्तव्य करायची नाही, सगळं सोडून बसायचं. तर असं नाहीये. इथे कृष्ण बघा, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय म्हणजे उठ आणि युद्धाला तयार हो. कुठेही कृष्ण अर्जुनाला कर्तव्य न करण्यासाठी सांगत नाहीत, उलट दृढ निश्चयाने युद्धाला तयार हो असं प्रोत्साहन देतात. म्हणजे कृष्ण भक्तीमध्ये नुसतंच घरी बसायचं, कर्तव्य करायचं नाही असं नाहीये. बरेच लोकांचा हा गैरसमज झाल्याने लोक काय ठरवतात की मी रिटायर झाल्यानंतर करेन, म्हणजे जे काम आपल्याला आज करायचंय ते ते पुढे ढकलतात. त्वरित वेळच्या वेळी कर्तव्य करण्यातच महत्व आहे. म्हणून आता इथे कृष्णाने गुरु म्हणून अर्जुनाला पटवून दिलंय की युद्ध करण्यात, कर्तव्याचं पालन करण्यातच त्याचा आनंद आहे. तर यासाठी आपल्याला गुरु महत्वाचे आहेत. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आपण आपल्या मनाने विचार करू लागलो ना, तर तो योग्य असेलच असं नाही, पण गुरु आपले डोळे उघडतात आणि हा विचार जो योग्य आहे तो आपल्याला पटवून देतात. ह्याच्या आधीची स्लाइड घेता माताजी. तर आता इथे कृष्ण अर्जुनाला दोन शक्यता सांगतायत बघा या श्लोकाद्वारे. पहिली शक्यता म्हणजे युद्धामध्ये तू मारला जाशील, म्हणजे तुला वीरगती प्राप्त होईल आणि तू स्वर्गामध्ये जाशील, कारण कर्तव्य करताना तुला मृत्यू आलाय, आणि स्वर्गात जाऊनही आनंदच उपभोगशील. आणि दुसरी शक्यता सांगितली कृष्णांनी की युद्ध जिंकलास तर तुला राज्य मिळेल आणि तू सम्राट होशील, म्हणजे तुला दोन्ही युद्ध करण्यातच तुला आनंद आहे. जे अर्जुनाने कारण दिलं होतं युद्ध न करण्याचं की मला आनंद नाही, त्यावरती कृष्णांनी हे त्याला मार्गदर्शन केलं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. ह्याच्या पुढची 40वा श्लोक आहे ना, दिवाली माताजी. हा. हरे कृष्ण. नेहाभिक्रमण नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे कृष्ण. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होते. आता ह्या श्लोकामध्ये काय कृष्ण सांगतायत, अर्जुनाला मार्गदर्शन करतायत, आपण बघूया. आता तिसरं कारण दिलं होतं अर्जुनाने की या युद्धामध्ये मला अनेकांची हत्या करावी लागेल आणि जे पाप आहे. तर कृष्ण अर्जुनाला आता इथे समजवतायत की माझ्या सेवेमध्ये किंवा माझ्या भक्तीत हे तू कार्य करतो आहेस, ती सेवा म्हणून धरली जाणार, हे पाप होत नाही. आता इथे लिहिलंय ना, या प्रयत्नात कोणतेही भय किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयापासून संरक्षण होते. तर मनुष्यासाठी सगळ्यात मोठे भय कुठले, तर अधःपतनाचं भय असं श्रीला प्रभुपाद म्हणतात. अधःपतन म्हणजे पुढच्या जन्मामध्ये निम्न प्रजातीमध्ये किंवा प्राण्याच्या शरीरात जन्म मिळणे, हे सगळ्यात मोठं भय आहे. कारण या शरीरामध्ये, प्राण्याच्या शरीरामध्ये आपण कृष्णाच्या पूर्ण विस्मरणात असतो. आपल्या अगदी आजूबाजूच्या असणारे कुत्रे, मांजर तुम्ही पहा, गाय पहा किंवा वनातले हिंस्त्र पशु, यांना कृष्ण भाव म्हणजे कृष्णाचं नाव पण ते घेऊ शकत नाही. त्यांची जीभ पण जाड असते. केवळ म्हणजे मनुष्यासाठीच हे शक्य आहे. तर म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपण बुद्धीचा वापर करून कृष्णांच्या बद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. ही संधी केवळ आपल्या मनुष्य जन्मामध्ये मिळालेली आहे. म्हणजे प्रगती होण्याचा हा एकमेवच जन्म म्हणूया. प्राण्यांच्या शरीरामध्ये विस्मरण असल्याने आपण अधोगतीलाच जातो. तर म्हणून अधपतन किंवा अधोगती हे सगळ्यात मोठं भय म्हटलेलं आहे. एकच मिनिट. हा, तर आता जेव्हा आपण भक्ती करतो, ह्या प्रयत्नामध्ये कुठलीही हानी किंवा ऱ्हास नाही. ह्याचा अर्थ काय आहे, तर बघा, जेव्हा भक्ती आपण करत असतो, कृष्णांची भक्ती, त्याच्यामध्ये पास किंवा नापास असं होत नाही. आता इथे हनुमानांचं उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला समजेल.
आता हनुमानाने लंकेला आग लावली आणि कित्येक असुर ह्या आगीमध्ये मेले, तर त्यांना पाप लागलं का हनुमानांना? तर तसं नाही. प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये त्याने कार्य केलेलं होतं, त्यामुळे हे पाप धरलं जात नाही. किंवा बिभीषणाचं उदाहरण घेऊया. प्रभू रामचंद्राची शरणागती त्याने घेतली आणि त्याचा भाऊ रावण ह्याला धोका दिला, म्हणून मग त्याला पाप लागलं का? तर असं नाही. विभीषणाने प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये कार्य केलं, म्हणून विभीषणाला कोणी देशद्रोही म्हणत नाही. रामाचा भक्त म्हणूनच तो वंदनीय आहे. तसंच हनुमानाचा जय जयकार होतो, कारण लंकेला जरी त्याने आग लावली तरी ती प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये लावलेली होती. ते कार्य प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये केलेलं होतं. तर इथे कृष्ण तेच सांगतात अर्जुनाला की तू युद्ध कर. बघा भौतिक जगामध्ये कसं असतं की आपण एखादी म्हणजे आपण डिग्री घेतो, म्हणजे परीक्षा देत आपल्याला सगळे पेपर त्याचे क्लिअर करावे लागतात. म्हणजे ते कार्य 100% आपल्याला पूर्ण करावं लागतं, तेव्हाच आपण ती डिग्री प्राप्त करू शकतो. जटायूचं उदाहरण आहे बघा. त्याने रावणाला थांबवण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न केला होता आणि त्याचे पंख पण छाटले गेले होते ह्याच्यामध्ये त्याला थांबवण्यामध्ये. आता प्रभू रामचंद्रांनी त्याला नापास झाला असं म्हटलं का? नाही. उलट रावणाला तू थांबवू शकला नाहीस, पण तू तुझा उत्तम प्रयत्न केलास याची त्यांनी नोंद घेतलेली आहे. तर आपले जे प्रयत्न असतात ना, प्रयास असतात, हे भगवंत नेहमी बघतात. मग ह्या प्रयत्नामध्ये जटायूसारखे पंख जरी छाटले गेले ना, तरी भगवंत आपल्याला आशीर्वाद देतात आणि या आपल्या प्रयत्नांची नोंद घेतात. आता ह्याचा अर्थ असाही नाही की आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपण चुकीची कर्म किंवा कृती करायची. आपण लक्षात घेऊया इथे की गुरु, साधू आणि शास्त्र या तिघांचीही त्या कृतीला संमती असणं आवश्यक आहे. तर म्हणून अशा प्रकारे इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू युद्धामध्ये कौरव सेनेला जरी मारलेस तरी ते पाप होणार नाही, कारण माझ्या आज्ञेने आणि माझ्या सेवेमध्ये तू हे कार्य करतो आहेस. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता अर्जुनाचा पुढचा एक कारण होतं की पारिवारिक परंपरा नष्ट होतील. पारिवारिक परंपरा नष्ट होतील त्यावरती आपण उद्याच्या अध्यायामध्ये जाणून घेऊ. पण आता इथे थोडंसंच तुम्हाला मी सांगते की अर्जुनाची शंका होती की युद्धामध्ये जर का कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती मारल्या जातील, घरातील लहान मुलांना मग रूढी परंपरा कोण समजावून सांगणार, पितरांचं श्राद्ध कोण करणार, किंवा घरातील स्त्रिया असुरक्षित होतील, त्यामुळे सर्वत्र अधर्म वाढेल आणि अवांछित संतती उत्पन्न होईल. मग त्यावरती कृष्ण अर्जुनाला ज्ञान देतात की प्रत्येकाने आपलं नियत कर्तव्य जर का पार पाडलं तर समाजामध्ये धर्म नांदेल, शांती आणि आनंद असेल सर्वत्र. आता माताजी घेता पुढची स्लाइड. गोवर्धन लीलेचा प्रसंग आहे इथे स्लाइड मध्ये दाखवलेला आहे माताजी. हे बघा, हा इथले चित्र आहे. तर आता गोवर्धन लीलेमध्ये बघा कृष्णांनी सर्व गोकुळवासियांना सांगितलं होतं की इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करा. आणि गोकुळवासियांनी अर्थात कृष्णांचं ऐकलं आणि ते बघून इंद्राला खूप राग आला होता आणि इंद्राने चिडून खूप तुफान पाऊस पडला. 7 दिवस 7 रात्र आणि सगळीकडे पाण्याने हाहाकार झाला होता गोकुळामध्ये. मग कृष्णांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती हा गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि सर्व गोकुळवासियांचं रक्षण केलं या पावसापासून. आता कृष्णाने विचार केला असता की मी गोकुळवासियांचं रक्षण करणार नाही, मी माझं कर्तव्य करणार नाही, तर पावसामध्ये संपूर्ण गोकुळ वाहून गेलं असतं. तर हेच कृष्ण इथे सांगतायत की प्रत्येकाने, समाजातल्या प्रत्येकाने आपापली कर्तव्य जेव्हा पार पाडेल तो व्यक्ती, तर मग सर्वत्रच धर्म, शांतता आणि आनंद राहील. तर इथे कृष्ण अर्जुनाला समजवतात की तू युद्ध कर. म्हणजे अर्जुनाला ते हे सांगतात की माझ्या आदेशानुसार तू कार्य केलंस तर तुझ्या पित्रांचं पण मी कल्याण करेन. आता म्हणजे युद्ध केलंच तर मी सगळी काळजी मी घेईन. जसं आता एखादं झाड असतं बघा, आपण त्या झाडाच्या पानाला, फांदीला, फुलाला वेगळं वेगळं पाणी घालत नाही, झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, तेव्हाच ते सगळ्या झाडापर्यंत पोचतं. तसंच जेव्हा कोणी कृष्ण भक्तीमध्ये असतो तर तेव्हा त्याचे पित्र, समाज सर्वच आनंदात असतात. तर हे इथे कृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे. माताजी घेता आता पुढची स्लाइड. आता अर्जुनाचा जो अंतिम कारण त्याने दिलेलं होतं की जर का असमंजस म्हणजे त्याला समजत नव्हतं, त्याला योग्य अयोग्यचं म्हणजे तो भ्रमित झाला होता, तर त्यामुळे असमंजस परिस्थितीमध्ये होता. तर त्यावरती दिलेलं हे ज्ञान आहे. आपण वाचूया श्लोक पहिल्यांदा. हरे कृष्ण. व्यवसायात्मिका बुद्धी एके कुरु नंदन, बहुशाखा यनन्नाश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हरे हरे कृष्ण. कृष्ण.
जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आपल्याला कृष्णांकडे जायचं असेल तर व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मक बुद्धी हवी. समजून घेऊया काय सांगितलंय कृष्णांनी. आता 7व्या श्लोकामध्ये कार्पण्य दोष उपहत स्वभावा या श्लोकामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्जुन कृष्णांची शरणागती पत्करतो. तुम्ही आणि म्हणतो की तुम्ही कृष्णा माझे गुरु आहात आणि मला उपदेश करा. आणि मग कृष्ण सांगतात की आता जेव्हा मी गुरु म्हणून तुला उपदेश करतोय त्यामुळे तुला आता गोंधळून जाण्याची शक्यता नाही. आपण भक्ती सिद्धांत सरस्वती हे जे श्रीला प्रभुपाद यांचे गुरु आहेत, तर त्यांनी त्यांना आदेश दिला होता पाश्चात्य देशात जाऊन कृष्ण भक्तीचा प्रसार कर म्हणून. आणि त्यांच्या मनात काही श्रीला प्रभुपादांच्या मनात काही शंका होती का? तर नाही. प्रभुपाद यांनी आपल्या गुरूंचा आदेश तंतोतंत पाळला. आणि जेव्हा आपण गुरूंचा आश्रय घेतो तेव्हा आपल्या साऱ्या शंका, आपले जे काही प्रश्न असतात ना ते दूर होतात. आता इथे कृष्ण अर्जुनाला जे मार्गदर्शन करतायत गुरु म्हणून, तेव्हा ते सांगतात की मी जसं सांगेन तसं कर, तुझे सारे असमंजस दूर होतील. याला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी. म्हणजे एका गोष्टी एका ध्येयावरती त्याने आता आपली बुद्धी अशी फिक्स केलेली आहे. तर अर्जुन कसा आहे अनेक गोष्टींचा विचार करतोय बघा. अर्जुनाची निश्चयात्मक बुद्धी नाही आहे इथे. तो म्हणतोय करुणा, आनंद नाही, पाप आहे, परंपरा नष्ट होतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा तो विचार करतोय. म्हणजे त्याची बुद्धी निश्चयात्मक नाहीये. तर इथे कृष्ण त्याला समजवतायत की मी गुरु म्हणून तुला जे करायला सांगतो आहे ते तू कर. आता इथे चित्रामध्ये जी गोष्ट दाखवलेली आपल्याला माहितीये, द्रोणाचार्य आणि त्यांचे शिष्य. तर सर्व कौरव आणि पांडवांना एक दिवस ते बोलवतात आणि सांगतात की या झाडावर एक पक्षी टांगलेला आहे आणि त्याच्या डोळ्यात तुम्हाला नेम धरायचा आहे. तर तुम्ही मी प्रश्न विचारेन तुम्हाला आणि मग मी सांगेन कोणी नेम धरायचा ते. तर मग द्रोणा एक एक करून त्यांचे शिष्य पुढे येतात आणि मग द्रोणाचार्य प्रश्न विचारतात तुला काय दिसतंय? तो कोणी सांगतं मला ते झाड दिसतंय, कोणी म्हणतं मला झाडाची पानं फुलं असं दिसतंय. दुर्योधन येतो, तो सांगतो गुरुजी मला तुम्ही पण दिसत आहात. मग अर्जुन येतो, मग अर्जुन सांगतो मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. मग द्रोणाचार्य त्याला सांगतात तू धनुष्य उचल आणि नेम धर. तर हा अर्जुन कसा आहे, इथे त्याची निश्चयात्मक बुद्धी आपल्याला दिसते. त्याचं जो काही ध्येय होतं पक्षाचा डोळा हे त्याला स्पष्ट माहिती होतं. पण इथे त्याचं तसं नाहीये. एकच ध्येय नाहीये. त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले आहेत. म्हणून बहुशाखा बुद्धी असं म्हटलेलं आहे. करुणा म्हणतोय, कधी म्हणतोय आनंदच नाही, काही पाप आहे, हत्या करणं पाप आहे, परंपरा नष्ट होतील, अशी वेगळी वेगळी कारणं देतो युद्ध न करण्याची. म्हणून आपलंही तसंच आहे बघा. आपण काय करतो, कृष्णांच्या जवळ आपण का पोहोचू शकत नाही? कारण आपल्याही बुद्धीला अनेक फाटे फुटलेले आहेत आणि त्या अनेक अशा ध्येयांच्या पैकी एखादा एक आपला ध्येय कुठेतरी कृष्णांच्या जवळ जाण्याचं असतं. पण जेव्हा आपली बुद्धी निश्चयात्मक होईल, व्यवसायात्मिका बुद्धी होईल, की मला फक्त कृष्ण भक्ती करायची आहे, तेव्हा आपण निश्चित प्रगती करू शकू. तर म्हणजे एखादं आपल्याला लक्ष, आपण नेहमी भौतिकामध्ये पण म्हणतो ना, एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर आपल्याला पूर्ण एकाग्र व्हायला हवं. त्या मार्गामध्ये येणारी, त्या म्हणजे ध्येयापासून दूर नेणारी जितक्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दूर सारता आल्या पाहिजेत. मग आपली प्रगती होते. तसंच इथे सांगितलेलं आहे. आता कसं आहे की कृष्णांनी अर्जुनाला बुद्धियोग सांगितला बघा. व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी म्हणजे काय ते सांगितलं. आता कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे असं म्हटल्यावरती आता अर्जुनाच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की हा स्थितप्रज्ञ कसा असतो, म्हणजे ज्याची व्यवसायात्मिका बुद्धी निश्चयात्मक बुद्धी असते तो स्थितप्रज्ञ कसा असतो, तो कसा चालतो, तो कसा बोलतो, हा ओळखायचा कसा? आता ह्याची बुद्धी कशी आहे आपण ह्या पुढच्या आता श्लोकामध्ये जाणून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घेता. हा हरे वाचा कृष्ण. माताजी. सीताधीर मुनी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आहे आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बोलतो, बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता अर्जुनाने जिज्ञासेने हा विचारलेला प्रश्न आहे की हा स्थितप्रज्ञ किंवा स्थिताधीर मुनी कसा चालतो, ह्याची लक्षणं काय आहेत? आता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणजे ज्याची प्रज्ञा जागृत झालेली आहे, म्हणून स्थिताधीर मुनीचं असं हे वर्णन आहे. प्रज्ञा जागृत होणं म्हणजे काय? ही बुद्धीची प्रगत अवस्था आहे बघा.
आपल्या सर्वांना बुद्धी असते, पण ही बुद्धीची पुढची अवस्था आहे जी कशी साधनेने जागृत होते, त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रंथांचं अर्थ लागणं, साधनेतला जो बारकावा असतो ना, हे समजणं, ह्याला ती म्हणजे सूक्ष्म होते बुद्धी. आणि सत्वगुणाचा जास्तीत जास्त उत्कर्ष त्यावेळेला झालेला असतो. म्हणजे हे शब्दांच्या पातळीवरती नेमका जो खोल अर्थ आहे ना, तो समजून येतो. तर कृष्णांना नेमकं काय समजावून सांगायचंय हे कळतं. ह्यालाही सूक्ष्म बुद्धी म्हटलेलं आहे. आणि गुरूंची कृपा लागते, त्यासाठी साधना आवश्यक आहे, तेव्हा हे सगळं आपल्याला समजत जातं. आता स्थिताधीर मुनी ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर स्थिताधीर मुनी कसा आहे, तर त्याची बुद्धी निश्चयात्मक आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. आता स्थिताधीर मुनी प्रल्हाद महाराजांची, ह्याच्याही पुढची स्लाइड घ्या माताजी. प्रल्हाद महाराजांचं चित्र आहे. हा, कुठला श्लोक आहे हा? 55 आहे ना? एक मिनिट, मी वाचते श्लोक. हा, श्री भगवान उवाच प्रजाहाती यदा कामान सर्वान् पार्थ मनगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञ तदा उच्यते. हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे पार, जेव्हा मनुष्य आध्यात्मिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांना त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या आनंदाला एकांतातच समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी, मी वाचू का? तुम्हाला अडचण असेल तर मग मला सांगा. नाही हा, झालं, झाली का? तीच झालं. मीटिंग झाली? हो. बर, ओके ओके. हा हा, चालेल. बरं, आता ही स्थिताधीर मुनीची लक्षणं आहेत. बघा, इथे कृष्णांनी काय सांगितलंय की स्थिताधीर मुनी कसा आहे, तर तो सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो. आता कृष्ण काय म्हणतात की असं कुठे म्हणत नाहीत बघा. आपण भगवद्गीतेचा आता दुसऱ्या अध्यायावरती पोहोचलोय, पण जसं जसं पुढे जाऊ कुठेही भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणत नाहीत की तुम्ही आपली कर्तव्य करू नका, किंवा तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये राहू नका, नोकरी व्यवसाय करू नका, पैसे कमवू नका, असं कुठेही सांगितलेलं नाही. परिवाराचा त्याग करा असंही पण कृष्ण म्हणालेले नाहीत. महत्व आता बघा, समजून घ्या कृष्ण काय सांगतायत तिथे, की इंद्रिय तृप्तीच्या मागे तुम्ही जाऊ नका. इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असणे म्हणजे अशांत मन आहे, हे लक्षात घेऊया. पण जेव्हा आपण मनाला कृष्ण भावनेशी जोडतो, तेव्हा आपोआपच इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात ना, त्या प्रयत्नाविना क्षीण होतात. म्हणजे कृष्ण म्हणतात की तुम्ही इथे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडा, नोकरी व्यवसाय सांभाळा, पण कुठलीही शंका न बाळगता सर हे सर्व करताना कृष्ण भावनेशी संलग्न राहा. आणि अशा सेवेनेच तो व्यक्ती आता स्थितप्रज्ञ बनू शकतो. म्हणजे कृष्णांचं स्मरण करत करत कर्तव्य पार पडायची आहेत. इंद्रिय तृप्ती म्हणजे काय? कृष्णांचं विस्मरण, भोगामध्ये लिप्त असलेला हा कृष्णांपासून खूप दूर असतो आणि परिणामी अतिशय दुःखी पण असतो. इथे प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलंय, स्थिताधीर मुनी म्हणून. प्रल्हाद महाराजांचे वडील कोण होते? हिरण्यकश्यपू होते, आणि त्याच्यावरती अनेक अत्याचार त्या हिरण्यकश्यपूने केले. कारण प्रल्हाद हा त्यांना श्रेष्ठ मानत नसे. हिरण्यकश्यपूचा आग्रह होता की मी सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांनी हेच मानावं. आणि प्रल्हाद महाराज म्हणत असे की नारायण सर्वश्रेष्ठ आहेत, ज्या गोष्टीचा या हिरण्यकश्यपूला राग होता. तर अनेक प्रयत्न त्याने मारायचे केले, अगदी त्याला हत्तीच्या पायी दिलं, विषारी सर्पांच्या ह्याच्यामध्ये बंद केलं खोलीमध्ये, अग्नीच्या म्हणजे होलिकेच्या बरोबर त्या अग्नीमध्ये पण बसवलं, पण बघा ते कसे राहिले? स्थिताधीर राहिले. म्हणजे ते शारीरिक स्तरावरती नसून ते आत्मिक स्तरावरती होते, शांत चित्त होते, म्हणून त्यांना स्थिताधीर मुनी असं म्हटलेलं आहे. स्थिताधीर मुनींचं एक उदाहरण म्हणजे श्रीला प्रभुपादांचं पण आहे, ज्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले आणि अनेक पुस्तके लिहिली. म्हणजे जहाजातून जात असताना त्यांना हार्ट अटॅक पण आले, 2 हृदयविकाराचे झटके आले, पण तरीही ते निर्धार मात्र त्यांचा कसा होता? कायम होता. आणि आपल्या गुरूंची आज्ञा त्यांनी तंतोतंत पाळली. बघा, सोपं नाहीये हे सगळं. जे श्रीला प्रभुपादांचं जे कार्य आहे ना, अतिशय विलक्षण असं हे कार्य आहे. वयाच्या 69व्या वर्षी ते तिथे गेले अमेरिकेमध्ये. म्हणजे खिशामध्ये पैसे नाहीत बघा, तिथे त्या दूर देशामध्ये कोणी एक व्यक्ती ओळखीचा नाही, पण जाऊन त्यांनी ते सगळं आपल्या जे गुरूंची आज्ञा होती ती पाळली. एवढं मोठं त्यांचं कार्य, इतके ग्रंथांचा त्यांनी निर्माण केला, ज्याची भाषा इतकी सुगम आहे, म्हणजे आपल्याला समजेल अशी साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. त्यामुळेच आपण हे अध्ययन करू शकत आहोत. आणि आजचा दिवस जो आहे हा श्रीला प्रभुपाद यांचा तिरोभाव दिवस आहे.
तिरोभाव दिवस म्हणजे आजच्या दिवशी त्यांची पृथ्वीवरची लीला समाप्त झाली आणि ते कृष्णधामामध्ये परत गेले. श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया. तर श्रीला प्रभुपाद नेहमी म्हणत असत बघा, की मी माझ्या पुस्तकांच्या माध्यमाने सदैव तुमच्या बरोबर राहीन. तर ही जी श्रीला प्रभुपाद यांची जी शिकवण आहे, त्यांनी आपल्याला दिलेला जो उपदेश आहे ना, तो त्यांच्या पुस्तकाच्या मार्फत आपण घेऊ शकतो. तर ह्यासाठी आपण अध्ययन केलं पाहिजे आणि श्रीला प्रभुपादांचे आशीर्वाद त्याद्वारे आपल्या बरोबर हे सदैव राहणार आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता स्थिताधीर मुनी कसा असतो ह्याबद्दल आपण जाणून घेतोय. तर स्थिताधीर मुनी हा त्रिविध तापांनी पण विचलित होत नाही. माताजी अनुवाद वाचा. कृष्णा, जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेले मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता त्रिविध तापांनी ज्याचं मन विचलित होत नाही म्हणजे तो आता कसा आहे बघा, आपण समजून घेतोय सर्व परिस्थितीत तो सम राहतो. त्रिविध ताप म्हणजे कुठले आहेत? तर आधी दैविक आहेत, आधी भौतिक आहेत आणि आध्यात्मिक आहेत. ताप म्हणजे त्रास समजून घेऊया किंवा समस्या समजून घेऊया. तर आता कसं आहे आपल्याला हे म्हणजे जसे ह्या स्थिताधीर मुनीला ताप असतात, पण हा अविचलित राहतो आणि आपल्यालाही जेव्हा असे त्रास किंवा ताप असतात, आपण काय करतो? आपण कृष्णांकडे दुर्लक्ष करतो. या त्रासांना, या समस्यांवरच इतके आपण म्हणजे व्यथित होतो की कृष्णांकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतो. पण स्थिताधीर मुनीलाही जरी हे ताप असले तरी त्याचं मन मात्र या तापांनी विचलित होत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता एखादी सुखाची, आनंदाचे क्षण असतील तरी तो खूप हर्षोल्लासित होत नाही, कारण त्याला हे ज्ञान असतं की हे सर्व मला कृष्णांनी दिलेलं आहे. किंवा संकट आली, खूप अडचणी आलं, दुःखाचे प्रसंग असतील तरी तो म्हणतो की कृष्णांनी माझ्या मनाचं बळ वाढवण्यासाठी हे मला दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही सुखदुःखात तो सम असतो. आता स्थिताधीर मुनीचा कृष्णांवरती पूर्ण विश्वास असतो की एखादं दुःख, संकट हे माझ्यावर आलं जरी असेल ना तरी ते कृष्णांच्या अनुमतीनेच आलेलं आहे. कृष्णांच्या अनुमतीशिवाय हे होऊच शकणार नाही. म्हणजे माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही कृष्णांनी मला दिलेली संधी आहे त्यांच्याजवळ पोहोचण्याची, असा दृढ विश्वास त्याचा असतो. आता हा स्तुताधीर मुनी बसतो कसा याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. घ्या माताजी. हा हरे कृष्ण. वाचा. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रिया विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ज्या इथे कासवाबद्दल उदाहरण दिलेलं आहे बघा, ज्याप्रमाणे कासव काही धोक्याची जाणीव झाली तर आपले सगळे अवयव कवचामध्ये ओढून घेतो, तसा हा स्थिताधीर मुनी असतो. इंद्रियाच्या विषयांना बळी पडत नाही. मान, अपमान, हानी, लाभ या सर्वांमध्ये तो स्थिर असतो, सम असतो. आता स्थिताधीर मुनी आपली इंद्रिय जी असतात ना, तो कृष्ण सेवेसाठी वापरतो. स्वतःच्या संतुष्टी करता वापरत नाही, तो भगवत सेवेकरता आपल्या इंद्रियांचा वापर करतो. त्यासाठी आता हे कासवाचं उदाहरण दिलंय. कासवाचं कसं आहे, हातपाय अतिशय नाजूक असतात, म्हणजे त्याला धोक्याचा संशय येताच तो आपले अवयव, हातपाय असे कवचामध्ये ओढून घेतो. इतर वेळी आपले हातपाय बाहेर काढून तो पाण्यात पोहतो. तसाच हा स्थिताधीर मुनी आपली इंद्रिय ताब्यात ठेवतो. इंद्रिय तृप्तीसाठी स्वतःच्या इंद्रियांचा तो वापर करत नाही, केवळ भगवंतांच्या सेवेसाठी आपल्या इंद्रियांचा वापर करतो. म्हणजे तो इंद्रियांच्या ताब्यात नसतो, तर तो इंद्रियांचं नियमन करत असतो. आणि म्हणजे हव्या तेवढ्या गोष्टी, आवश्यक तेवढ्या गोष्टींसाठीच इंद्रियांचा वापर करतो. आणि मन आणि इंद्रिय हे त्याची पूर्णपणे ताब्यात असतात. म्हणजे इंद्रियांचं त्याने दमन केलेलं असतं, मनाचं शमन करू तो शकतो आणि अशा प्रकारे तो संयमित इंद्रियांना करून तो जगत असतो. केवळ भगवत सेवेसाठी तो आपल्या इंद्रियांचा वापर करत असतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. एक 2 स्लाइड पुढे आहे बघा, ज्याच्यामध्ये श्रीला प्रभुपाद यांचं चित्र, याच्याही पुढची, ह्याच्या पुढची. ही ठेवा. आता हा स्थिताधीर मुनी जो, वाचता माताजी. हरे कृष्ण. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा, स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा स्थिताधीर मुनी आपल्या इंद्रियांची तृप्ती करायची असते म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नसतो. आता बघा इथे कृष्ण सांगतायत
की आपलं उदाहरण घेऊया पहिल्यांदा. आपण बघा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, खूप प्रवास पण करतो आपण. अगदी जवळ मार्केटमध्ये जातो, ऑफिसमध्ये जाऊ, दुसऱ्या गावी जाऊ, दुसऱ्या देशात पण जातो. पण आपला काय उद्देश असतो की मला हे बघायचंय, ते खायचंय, हे विकत घ्यायचंय. पण इथे स्थिताधीर मुनी कृष्ण काय सांगतायत की आपली इंद्रिय संयमित करतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तो कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यासाठी, कृष्ण भावनामृत देण्यासाठी जातो. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तो जात नाही. जसं आता श्रीला प्रभुपाद होते. श्रीला प्रभुपाद जगभर त्यांनी कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी भ्रमण केलं. पूर्ण दृढ निश्चयाने कृष्ण भावना देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. आता ह्याच्या पुढे अर्जुनाचा प्रश्न आहे. आता सीताधीर मुनी आपण समजून घेतलं, आपल्या इंद्रियांचा वापर कृष्णांच्या सेवेत करतो. आणि अर्जुन म्हणतो हे मलाही करायचंय, पण मग माझ्याकडून हे असं का होत नाही कृष्णा? एखादी गोष्ट मला करायची नसेल तरी ती करण्यासाठी मी का बरं, मला असं वाटतं की मी ह्याच्यामध्ये बळजबरीनेच माझ्याकडून ते दुष्कृत्य होतं. तर असं काय आहे हे आता आपण समजून घेऊया. माताजी 25व्या श्लोक, 2 स्लाइड्स मागे, 62वा श्लोक म्हणजे. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामा, कामात् क्रोधो विजायते, क्रोधात् भवति सम्मोहा, सम्मोहात् स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रियांविषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते. अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. पुढचं वाचू ना आता हे? हा, पुढचं पण माताजी अनुवाद वाचा, हरे कृष्ण. 63चा. क्रोधापासून संमोह निर्माण होतो, भ्रमित होते, आणि जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो, आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकृपात पतन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आधीच्या श्लोकामध्ये आपण स्थिताधीर मुनींबद्दल जाणून घेतलं. त्या कृष्णांनी ज्ञान दिलं आपल्याला की स्थिताधीर मुनी कसा आहे, जो इंद्रियांचं संयमन करतो, इंद्रिय उपभोगांच्या विषयांना तो बळी पडत नाही. पण ज्याची इंद्रिय संयमित नाहीत त्याचं काय होतं हे आता ह्या 2 श्लोकामध्ये सांगितलंय. मानसशास्त्रावरती अभ्यास करणाऱ्या लोकांच्यासाठी हे 2 श्लोक खूप महत्वाचे आहेत. आपण एखादी चुकीची गोष्ट का करतो आणि ती चुकीची गोष्ट केल्यानंतर आपल्याला का वाटतं की मला हे करायचं नव्हतं, पण हे माझ्या हातून घडलं. तर कुठल्याही व्यक्तीचं पतन हे काही असं असंच होत नाही. म्हणजे 8 पायऱ्यांमध्ये पतन होतं. त्याला आसक्तीचं चक्र असं म्हणतात. आणि भगवद्गीतेमध्ये एवढा असा सायंटिफिक अनालिसिस दिलेला आहे, हे बघून लोकांना खूप आश्चर्य वाटतं. तर बघा, ज्या माणसाची इंद्रिय संयमित नाहीये त्याबद्दल इथे आता सांगितलेलं आहे. आता अर्जुन काय म्हणतोय की मला माझ्या हातून म्हणजे मला एखादं गोष्ट, मला समजतंय की मला एखादं दुष्कृत्य करायचं नाहीये, पण तरीही स्वतःला आम्ही ते करण्यापासून थांबवू शकत नाही. तर मग अर्जुनाने कृष्णांना विचारलंय की अशी कुठली गोष्ट आहे कृष्णा की जी मला तुमच्याकडे येण्यापासून थांबवते? मलाही स्थिताधीर मुनी बनायचंय, पण मग मी हे का करू शकत नाही? त्यावरती कृष्ण आता हे मार्गदर्शन करतायत. आता इथे श्लोकामध्ये सांगितलंय की ज्या व्यक्तीची इंद्रिय संयमित नाही तो काय करतो, तर तो ध्यायतो म्हटलेलं आहे. ध्यायतो म्हणजे विचार करतो किंवा चिंतन करतो. कसल्या विषयांचं चिंतन करतो, तर इंद्रिय उपभोगाच्या विषयांचं चिंतन करतो, विषयांपुंसा. आता स्लाइडमध्ये उदाहरण दाखवलेलं आहे की एका तरुणाने एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघितलं आणि त्याला आता इच्छा झाली की अरे ही सुंदर स्त्री आहे, तिचं चिंतन करू लागला तो. आता मग संगस्तेषुपजायते म्हणजे आता आसक्ती निर्माण झाली की अरे ही स्त्री किती सुंदर आहे, आता हिला तर माझ्या बरोबर असायला हवं. किंवा या उलट एखाद्या स्त्रीला पण एखाद्या आकर्षक पुरुषाबद्दल हा विचार असू शकतो. आता आसक्ती झाली की आम्हाला एकत्र राहायला पाहिजे. आता बघा, आसक्तीमधून काम उत्पन्न झाला. काम या शब्दाचा अर्थ कसा आहे की जे आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो ते काम, जे कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण जे करतो ते प्रेम असतं. आता कुठलंही कार्य जे आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो ते आपण काम म्हटलेलं आहे. आता एक नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण आहे की एखाद्या बाईकडे 10 साड्या असतील, पण तिला आता एक 11वी साडी पण घ्यायची आहे, कारण तिला ती खूप आवडली आहे, त्याचा रंग आवडलाय, त्याचं डिझाईन आवडलंय, त्याचं काय कपडा तो खूप आवडलेला आहे. आता हे सगळं इच्छा करण्याच्या मागे तिच्या मनामध्ये कुठे कृष्णांबद्दलचा विचार नाहीये. तिला स्वतःच्या आनंदाची किंवा स्वतःच्या ह्याची इच्छा आहे, म्हणून हे झालं काम.
आता कसं आहे, काम हा कधी न संपणारा आहे. म्हणजे कितीही पूर्ण करा या इच्छा, काम म्हणजे आपण इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असं म्हणूया, या कधीही न संपणाऱ्या आहेत. आणि अ, म्हणजे एखादी व्यक्ती जीवनभर जरी आपल्या इच्छा पूर्ण करत राहिली, मग दिवस रात्र भोग केला, तर खूप मेहनत केली त्याच्यासाठी, तरी त्याला संतुष्टी किंवा शांती मिळणार नाही. कारण काम कधी शांत होत नाही. संतुष्टी ही आत्म्याची वृत्ती आहे, शरीर आणि इंद्रियाची वृत्ती नाहीये. तर आता बघा, इंद्रिय उपभोगाच्या विषयाचं चिंतन केलं, त्यातून आता आसक्ती निर्माण झाली, आसक्तीतून काम निर्माण झाला आणि ही इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण झाली. पण आता ती पूर्ण करण्यामध्ये काहीतरी बाधा आली, म्हणजे क्रोध निर्माण झाला. कामा क्रोधोभिजायते, आणि क्रोध उत्पन्न झाला. तर या क्रोधाने काय होणार? क्रोधात भवती सम्मोह म्हटलंय. क्रोधामुळे मनुष्य भ्रमित झाला. भ्रम झाल्याने त्याचा स्मृती विभ्रम झाला, तो विसरला. आता परिस्थितीचा विसर पडला. आता आपण बघा, वर्तमानपत्रात खूप बातम्या वाचतो. एका कुटुंबामधल्या एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला किंवा चाइल्ड अब्युजच्या केसेस असतात, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतात. एवढं केवळ भारतातच नाही, जगभर हे आपण चालताना म्हणजे चाललंय हे सगळं. तर मग एवढा क्रोध कसा आला की त्याने आपल्या भावाला मारलं किंवा एका बालिकेवर अत्याचार केला? कारण तो भ्रमित झाला. भ्रमित झाल्याने स्मृतीनाश झाला आणि तो विसरला. परिस्थितीचा त्याला विसर पडला की हा माझा भाऊ आहे किंवा ही लहान मुलगी आहे, ही माझी पत्नी आहे. स्मृती विभ्रम झाल्याने त्याचा बुद्धिनाश झाला. बुद्धिनाशात प्रणश्यती म्हटलेलं आहे. बुद्धिनाश पावली आणि त्या आत्म्याचं आता भौतिक जगामध्ये पतन झालं. आता बघा हा, म्हणजे कसं आहे की या जगामध्ये सर्वत्र आहार, निद्रा, भय, मैथून सुरूच आहे. जेव्हा आपण ह्याबद्दल चिंतन करतो, तेव्हा आपली संग करण्याची इच्छा उत्पन्न होते. म्हणजे आता ही जी इच्छा झालेली आहे, ही एखाद्या व्यक्तीबद्दलच नाही, तर ती एखादी वस्तू पण असू शकते. आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात. त्यापैकी एका विचारावरती जेव्हा आपण ऊर्जा लावतो ना, वारंवार तोच विचार करतो, त्याला चिंतन म्हटलेलं आहे. तेच संघाचं कारण बनतं. म्हणजे आता आसक्ती तयार झाली. मला हे पाहिजे, हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. अगदी काही झालं तरी पाहिजे. आता हे पाहिजे हा इच्छा करणं हे ठीक आहे, पण ते मिळेलच असं नाही ना. आणि मग काय होतं? क्रोध तयार होतो. कामात क्रोधो अभिजायते. मग ही गोष्ट मला ह्या प्रकारेच करून पाहिजे आणि तशा प्रकारे ती होत नाही, तेव्हा हा क्रोध निर्माण झाला. आता इथे समजून घेऊया, क्रोध हा परिणाम आहे. याचं मूळ कुठे आहे? चिंतनामध्ये आहे. आणि हा क्रोध कुठून आला? तर इंद्रिय तृप्तीमध्ये बाधा आल्याने निर्माण हा क्रोध झालेला आहे. तर आता एखादा व्यक्ती चिंतन करतो, कारण तो विचार करत असतो की एक विशिष्ट गोष्ट प्राप्त करून मला अतिशय आनंद मिळेल. आणि प्रत्येकाची ही जी गोष्ट आहे ना विचार करण्याची, मला हे गोष्ट मिळाली तर मला आनंद मिळेल, ही वेगळी वेगळी असू शकते. कोणासाठी ते कपडे खरेदी करणं असेल, कोणासाठी ते दागिने बनवणं असेल, कोणासाठी एखादी गाडी घेणं असेल किंवा कोणासाठी ती एखादी व्यक्ती पण असू शकते. आता इथे समजून घेऊया की आपण कधी कधी विचार करतो ना की ह्या माणसामुळे मला राग आला. पण आता हा श्लोक दोन्ही हे समजून घेतल्यानंतर आपल्याला समजतं की कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीची आपल्याला क्रोध देण्याची क्षमता नाहीच आहे. कोणाचंच सामर्थ्य नाही आपल्याला क्रोधित करणं. आसक्ती आपण निर्माण करतो आणि ती पूर्ण न झाल्याने क्रोध येतो. तर इंद्रिय विषयांचं चिंतन करू लागल्याने काम किंवा इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण झाली. इथून ही आता सुरुवात झाली आणि यापुढे ही सगळी घसरगुंडी आहे. तर प्रथम विषयांचं चिंतन, मग आसक्ती, मग संग करण्याची इच्छा, असे एका पाठोपाठ एक होत जातं आणि त्या व्यक्तीचं अंधकाराच्या दिशेने पतन होतं. माताजी पुढची स्लाइड घेता. पण आता एखाद्याने जर का या चिंतनाला प्रारंभीच आळा घातला, तर पुढील पतनापासून तो वाचू शकतो. तर एखाद्या साधकासाठी हा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. कारण बघा, आपली इच्छाच नसेल तर आपण ती गोष्ट करणारच नाही. इच्छाच नसेल तर काम निर्माणच होणार नाही आणि काम नसेल तर मन नियंत्रणात आणणं, एकदा काम निर्माण झालं ना की ते नियंत्रणात आणणं कठीण आहे. म्हणून काम निर्माण झालेली जी व्यक्ती आहे ना, ती कसा विचार करते बघा, की ही भोग वस्तू प्राप्त करूनच मी सुखी होईल आणि नाही तर मी दुःखीच होणार. माताजी पुढची स्लाइड ठेवा, जिथे आसक्तीचं चक्र आहे ना तेच ठेवा. आता खरं तर बघा, या भौतिक जगामध्ये कुठलीही भोग वस्तू आहे ना जी मला सुखी करेल असा आपला विचार करतो ना, तो भ्रम आहे. भ्रम म्हणजे काय, त्याला खरं तर समजलेलंच नाहीये की तो आसक्तीच्या चक्रातच अडकलेला आहे. त्यामुळे त्याला हे समजलेलं नाहीये. भौतिक जगामधली कुठलीही अशी गोष्ट नाहीये की जी आपल्याला सुख देऊ शकेल. आता मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा अत्यंत संशोधनाचा विषय आहे. तर पुढच्या वेळी बघा, आपल्या बरोबर असं झालं की आपल्याला माहितीये आपण चुकीचं वागतो आहोत, पण तरी पण आपण हे जेव्हा करतो तेव्हा हे समजायला पाहिजे की आपण ऑलरेडी ज्या 8
पायऱ्या आहेत ना त्या पार केलेल्या आहेत. आता ह्यामध्ये जी पहिली पायरी म्हटलं आपण की ध्यायतो विषयान पुंसा, म्हणजे विषयांचं चिंतन करू आपण लागलो तर पुढच्या सर्व आपण पायऱ्या एका पाठोपाठ एक जाणार, त्याच्यावरून त्या घसरणार. कारण ही घसरगुंडी म्हटलेली आहे. आणि कसं आहे, एखादा धोंडा बघा घरंगळत येतो उतारावरून, आणि तसंच आहे ते ऊर्ध्व प्रगती करणं अवघड आहे, पण अधोगती कशी आहे पटकन होते. म्हणून आपल्याला इथे वेळीच आळा घालणं आवश्यक आहे. आणि तसा तो आवर घातला नाही, आळा घातला नाही तर निश्चित आपलं पुढे मोठं नुकसान होणार आहे. तर इंद्रिया विषयांचा ध्यास मनाने करायला लागला तर एखाद्या म्हणजे ते मग भराभर त्या घसरगुंडीवरून मनुष्य तो घसरणार. तर एखाद्या पतन झालेल्या मनुष्याला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवूया की त्याने ह्या 8ही पायऱ्या पार केलेल्या आहेत. आणि व्यक्ती जेव्हा स्थितप्रज्ञ न होता, स्थितप्रज्ञ व्यक्ती आपण कसा म्हटला, त्याने इंद्रिय आपली संयमित केलेली आहेत. पण ज्याची इंद्रिय संयमित नाहीत, म्हणजे जो भोगांच्या विषयात अडकलेला आहे, त्याचं पतन होतं. आणि असा पतन झालेला जो आत्मा असतो ना तो त्याच्या मूळ स्थितीपासून ढळतो. म्हणजे असं ह्या 2 श्लोकावरून आपण हे समजून घेतलं. माताजी पुढची स्लाइड घेता का? आता ती शेवटची स्लाइड आहे. म्हणजे आपला ही बघा, ही ती आसक्तीची सायकल आहे. एका पाठोपाठ एक ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. आणि जेव्हा माणसाचं पतन होतो तेव्हा इथून तो जातो. पण पहिली पायरी कुठली म्हटलेलं आहे? चिंतन म्हटलेलं आहे. चिंतनापासून सुरुवात होते आणि मग तो सर्व पुढच्या पायऱ्या तो फॉलो करतो. यासाठी आपल्याला आळा कुठे घातला पाहिजे? प्रारंभीच आळा घातला पाहिजे. आसक्ती आली, मनात तो विचार आला, वारंवार त्याचं चिंतन करू लागलो की तिथे आळा घालायला पाहिजे. मग आपण पुढे जाणार नाही आणि पतन होण्यापासून आत्म्याला आपण थांबवू शकतो. पुढची स्लाइड घ्या माताजी, शेवटची. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. आपण काय पाहिलं बरं आजच्या अध्यायामध्ये? तर अर्जुनाने युद्ध न करण्याचं पहिलं कारण दिलं होतं करुणा किंवा दया. त्यावरती कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं आत्म्याचं की तू शरीराचा शोक करू नकोस, तुला दया करायची असेल तर आत्म्यावरती कर. मग दुसरं कारण अर्जुनाने दिलं होतं युद्ध न करण्याचा आनंद नाही. त्यावर कृष्णांनी त्याला सांगितलं की तू युद्ध जिंकलास तर तू राज्य प्राप्त करशील आणि सम्राट होशील, आणि युद्ध करताना तुला वीरगती प्राप्त झाली तर तू स्वर्गात जाशील. म्हणजे दोन्ही युद्ध करण्यातच तुझा आनंद आहे. तिसरं कारण दिलं होतं अर्जुनाने की तो म्हणाला होता मला पाप लागेल, मला नातलगांची हत्या करावी लागेल. तेव्हा कृष्णाने त्याला सांगितलं भक्तीमध्ये केलेल्या कार्यात कुठलंही पाप नाही. हनुमानांचं उदाहरण आपण बघितलं. हनुमानाने लंकेला आग लावली तर त्यांना पाप लागलं नाही, कारण प्रभू रामचंद्रांच्या सेवेत त्यांनी कार्य केलं होतं. मग असमंजस हे त्याने एक कारण दिलं होतं अर्जुनाने युद्ध न करण्याचं. त्यावर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं की तू दृढ निश्चयाने युद्ध कर, मी सांगेन तसं कर, व्यवसायात्मिका बुद्धी ठेव, निश्चयात्मक बुद्धी ठेव, आणि मी आदेश देतो त्याचं पालन कर आणि युद्ध कर. आणि मग कृष्णांनी ज्याची बुद्धी अशी निश्चयात्मक आहे अशा स्थिताधीर मुनींची लक्षणंही सांगितली. आणि शेवटचं कारण होतं अर्जुनाचं परंपरा नष्ट होतील. तर त्यावर कृष्णांनी ज्ञान दिलं की माझ्या भक्तीमध्ये माझ्या आदेशानुसार जर का कार्य केलं तर मी तुझ्या पितरांचं, परिवाराचं, समाजाचंही कल्याण करेन. तर तू आपलं स्वतःचं कर्तव्य कर आणि इतरांच्या समोर तू आदर्श ठेव. तर इथे आपला आजचा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता का?